हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी अर्चना वीरा निखिल शिंदे, दहिसर उपासना केंद्र। मी बापूंकडे 1999 पासून येत आहे। तर माझा अनुभव हा माझ्या मुलाच्या जन्माचा आहे। 24 मार्च 2011 रोजी माझ्या मुलाचा जन्म झाला आणि डिलिव्हरी ही प्री मॅच्युअर होती। मला 7 महिने पूर्ण होऊन 8वा चालू झाला होता आणि ओव्हर एक्झर्शनमुळे माझी जी बॅग असते, वॉटर बॅग लीक झाली होती। त्यामुळे मला इमर्जन्सीमध्ये ॲडमिट व्हावं लागलं हॉस्पिटलमध्ये। आणि मुलाचा जन्म झाला, त्याचं वजन फक्त 1.5 किलो होतं, 1.5 kg एवढंच वजन होतं। त्याला मसल्स नव्हते, तो इतका नाजूक होता, त्यामुळे त्याला BCGचं जे इंजेक्शन दिलं जातं ते सुद्धा दिलं गेलं नव्हतं। तो इतका नाजूक होता की मला सतत त्याची भीती वाटत राहायची। मी झोपेतसुद्धा त्याला सतत थोड्या वेळाने उठून बघत राहायचे की तो व्यवस्थित आहे की नाही, कारण एक आई म्हणून आपल्याला सतत भीती वाटत असते। प्रसन्नोत्सव चालू होता त्यावेळेला आणि 40 दिवसांनी मी त्याला दर्शनासाठी म्हणून प्रसन्नोत्सवात घेऊन गेले आणि सगळं तिकडचे आपले जे पूजन आणि जे होतं ते सगळं करून झाल्यावर मी एका बाजूला त्याला घेऊन उभी होते आणि मग थोड्या वेळाने बापू आले जवळ। त्यांनी त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि मग तेव्हा मला कुठे रिलॅक्स झाले मी की हां, आता माझ्या बाळाला काहीच होणार नाही, कारण माझ्या बापांनी त्याच्या डोक्यावरनं हात फिरवलेला। आपल्याला खात्री असते एक, आणि ती इच्छा असते प्रत्येकाची की माझ्या मुलाच्या डोक्यावरनं एकदा तरी बापूंनी हात फिरवावा। आणि मग त्याच्यानंतर माझ्या मुलाचं वजन इतक्या झपाट्याने वाढत गेलं की 6 महिन्यांचं माझं बाळ जेव्हा होतं तेव्हा त्याचं वजन 9 किलो झालं होतं। आणि डॉक्टरही मला साथे, मी पेडियाट्रिशियनकडे घेऊन जायचे तेव्हा त्याला विचारायचे मला, तू त्याला काय भरवतेस, म्हणजे गुटी देते किंवा दुसरं काही देतेस का की त्याचं वजन असं वाढतं? म्हटलं मी त्याला काहीही दिलेलं नाही आहे, मी त्याला फक्त दूध पाजते एवढंच आहे। मी इव्हन त्याला बाकीचं काहीच म्हणजे भरवायलासुद्धा सुरुवात केलेली नाही आहे। म्हणजे तेव्हा डॉक्टरांनासुद्धा त्याचं हे होतं की अरे खूप छान एकदम गुटगुटीत झालं आहे तुझं बाळ। आणि माझ्या मुलाला रेअर ब्लिडिंग डिसऑर्डर आहे, हिमोफिलिया म्हणतात। पण तुम्ही त्याला बघितलं तर कोणीही म्हणणार नाही की त्याला कुठली डिसऑर्डर आहे किंवा त्याला कुठेही पायामध्ये हातामध्ये कुठलंही व्यंग नाही आहे। सहसा या मुलांना सतत ब्लिडिंग होऊन जॉईंट्समध्ये व्यंग येतं आणि बऱ्याच वेळा त्याला ब्लिडिंग होतं, पण त्याच्यावर केले जाणारे उपचार माझ्या बापूंनी इतक्या सहज आणि सोपे करून दिलेले की आम्हाला त्याचा कधीही त्रास झाला नाही किंवा खूप अशी दगदग धावधाव करावी लागली नाही। कारण मी या मुलांना बघितलेलं आहे की या डिसऑर्डरमध्ये मुलं किती हाल सहन करतात, त्यांना किती ते पेनफुल असतं हे बघितलेलं आहे। पण त्या बापूंच्या कृपेने माझ्या मुलाला हा जरी आजार असला तरीसुद्धा खूप सुसह्य झाला आहे आणि तो सहजपणे नॉर्मल मुलांसारखा तुम्ही बघितलं तर ओळखू शकणार नाही की त्याला म्हणजे काही असं आहे, डिसऑर्डर आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।